तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात राज्यातल्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराच्या बातमीनं। बातमी एका विद्यार्थ्याच्या संदर्भातली आहे, ज्या विद्यार्थ्याचं लसीकरण आज करण्यात आलं त्या विद्यार्थ्याला अवघ्या 15 मिनिटात 2 डोस देण्यात आलेले आहेत। एकाच विद्यार्थ्याला 15 वर्षाच्या या विद्यार्थ्याला 2 डोस दिले गेलेले आहेत आणि अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। 2 दिवसापासून राज्यामध्ये देशामध्ये मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधल्या दुर्गवाडी ही अत्यंत धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे। एकाच वेळी 15 मिनिटाच्या अंतराने या मुलाला 2 डोस दिले गेले। 15 वर्षाच्या मुलाला हे 2 लसीचे डोस दिले गेलेले आहेत। त्यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। रत्नागिरीतल्या या संपूर्ण प्रकरणानं एकच खळबळ उडालेली आहे। चिपळूणमधल्या दुर्गवाडीतला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। संबंधित मुलाला कोणताही त्रास होत नाही असं समोर आलेलं आहे, पण सध्या या मुलाला अधिक माहितीसाठी किंवा त्याच्यावर लक्ष ठेवलं जात आहे। याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, हा प्रकार नेमका कसा घडला, कुणामुळे घडला, याला जबाबदार कोण? विलास, आपल्याला माहिती आहे की नुकतंच राज्य सरकारकडून 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांना डोस देण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात देखील अशा प्रकारे डोस देण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवरती आज चिपळूणमधलं जे पुरुष गाव आहे या गावामध्ये ही लसीकरण मोहीम सुरू होती आणि ही मोहीम सुरू असताना एक 15 वर्षाच्या मुलाला डबल डोस दिला गेल्याचा एक आरोप इथल्या पालकांनी केलेला आहे। झालंय असं की एकदा डोस दिल्यानंतर काही फरकाच्या अंतराने पुन्हा एकदा डोस दिला, मात्र त्या मुलाला काही कळलं नाही, तो घाबरला आणि त्याच्या पालकांना सांगितल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। याबाबत आपण संबंधित डॉक्टरांशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टरांनी याच्यावरती सारवासारवी जी उत्तरं दिलेली आहेत, स्पष्ट काही बोलण्यास नकार दिलेला आहे। सध्या हे जे पालक आहेत या पालकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कानावरती हा विषय घातल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांना चिपळूणमधल्या जे शासकीय रुग्णालय आहे, कामते रुग्णालय, या ठिकाणी डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याला ठेवण्यात आलेलं आहे की जेणेकरून कोणताही त्रास झाला तर त्याच्यावरती उपचार करता येतील। विलास, आपण पाहतोय की हे जी सरकारी जी यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा आहे, ही कोविड काळामध्ये काम करते, खूप मोठ्या प्रमाणात चांगलं काम करते। असं ते जरी असलं तरी अशा काही घटनांमुळे यांच्या ज्या कार्यक्षमतेवरती कुठेतरी स्वप्नील प्रश्न हा पडतो, जर त्या मुलाला लक्षात नाही आलं तो मुलगा पुन्हा त्यांच्याकडे लसीकरणासाठी कशाला गेला? जर त्याला पहिल्यांदा लस दिलेली होती तर तो पुन्हा 15 मिनिटांनी लस घेण्यासाठी कसा गेला? काय नेमकं त्यावेळी घडलं? विलास, हाच प्रश्न जेव्हा आपण त्यांच्या पालकांना विचारला तेव्हा पालकांकडून असं सांगण्यात येतंय की माझं जे पाल्य आहे हे खूप लहान आहे। पहिल्यांदा जेव्हा त्याला डोस देण्यात आला त्याच्यानंतर तो तिथे विश्रांतीसाठी त्याला तिथे ठेवण्यात आलं होतं हॉस्पिटलमध्ये। मात्र जेव्हा दुसऱ्यांदा परत त्याला बोलवण्यात आलं आणि डोस देण्यात आला त्यानंतर त्या मुलाने त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना सांगितलं। शिक्षक नव्हते त्यांच्यासोबत कोणी शिक्षक नव्हते? नाही, याबाबतची नेमकी माहिती आता आपल्यापर्यंत नाहीये, मात्र त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक होते अशी माहिती आहे आणि नातेवाईकांनी हा सगळा प्रकार जो आहे तो त्याच्या वडिलांच्या कानावरती घातला आणि वडिलांनी तिथे आल्यानंतर डॉक्टरांना देखील विचारलं की हा प्रकार कसा झाला। त्यावेळेला डॉक्टरांनी त्या वडिलांना असं सांगितलंय की हा चुकून प्रकार झालेला आहे, अर्थात विलास हा सगळा प्रकार जो आहे हा पालकांनी सांगितलाय। डॉक्टरांना त्याला उत्तर देताना असं सांगितलं की चुकून हा असा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे मुलाला काही त्रास होत नाहीये, त्याला खबरदारी म्हणून आपण शासकीय रुग्णालयात दाखल करूया। धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। याबद्दलच्या अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू, पण बघूयात याबद्दल डॉक्टरांनी काय म्हटलंय। लगेच मित्राची गाडी करून पुसात गेलो, त्याला विचारलं 2 डोस तिला दिले का? ते हो बोलला। मग नंतर मी डॉक्टरला भेटलो, डॉक्टरला विचारलं की असं तुम्ही काय केलं? तुमचं चुकून झालं। चुकून म्हटलं कसं होईल? तो मुलगा म्हटलं अज्ञान आहे, त्याला कळत नाही, पण तुम्ही सिस्टरने तो डोस दिला, डॉक्टर पण नव्हते, मग आधी त्याला कळत नाही, तुम्हाला म्हटलं कळतं ना, मग तुम्ही आम्हाला सांगावे त्याला ना, बघा डोस तुला दिला का नाही विचारणं गरजेचं आहे ना। मग तुम्ही डोस कसा दिलात आणि ह्याला पुढे जबाबदार कोण?
अतिशय धक्कादायक ही बाब आहे. लहान मुलांचं लसीकरणाच्या बद्दल अशा प्रकारचा बेफिकिरी हे निश्चितपणे जीवावर बेतू शकते. याची काळजी पुढच्या वेळेस नक्की घ्यायला हवी. यानंतर आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये झालेल्या चुकीच्या संदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 वर्षांच्या नंतर आज पंजाबमध्ये सभा घेणार होते, पण त्यांची सभा रद्द करण्यात आली. त्याचं कारण म्हणजे पंतप्रधान सभेच्या दिशेनं जेव्हा जात होते तेव्हा वातावरण खराब होतं आणि त्यामुळे हेलिकॉप्टरनं ते जाणार होते. त्याऐवजी त्यांनी रस्त्यानं जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी एका फ्लायओव्हरवर आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली, त्यांचा ताफा अडवला आणि त्यामुळे तब्बल 15 ते 20 मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या फ्लायओव्हरवर अडकून पडावं लागलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याचं यातून समोर आलं. पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपला पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. मात्र विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना टोमणा मारला. मी भटिंडा एअरपोर्टवर जिवंत पोहोचलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्या, असं मोदी म्हणाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या बद्दल झालेल्या या चुकीच्या नंतर देशभरात आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तापलेलं आहे. भाजपकडून तिथल्या स्थानिक काँग्रेस सरकारवरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं सुद्धा आता भाजपच्या आणि पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. स्मृती इराणी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे याबद्दल जाणून घेऊयात. कांग्रेस के खूनी इरादे नाकाम रहे. जो लोग कांग्रेस पार्टी में मोदी से घृणा करते हैं वो आज देश के प्रधानमंत्री को, उनकी सिक्योरिटी को किस तरह से भंग किया जाए उसके लिए प्रयासरत थे. जो आक्रोश आप मुझ में और सुधांशु जी में देख रहे हैं वो मात्र हमारे राजनीतिक संगठन तक सीमित नहीं है. हमने बार बार कहा नफरत मोदी से कांग्रेस को है, हिसाब हिंदुस्तान से और हिंदुस्तान के प्रधानमंत्री से ना कीजिए. पंजाब सरकार को, कांग्रेस को आज जवाब देना होगा. प्रधानमंत्री किस रूट से एक स्थल पर पहुंचते हैं उस पूरे रूट की सुरक्षा का प्रबंध और कोई भी गतिरोध नहीं है ऐसा आश्वासन पंजाब पुलिस ने प्रधानमंत्री जी के सुरक्षा दस्ते को दिया. क्या जानबूझकर प्रधानमंत्री जी के सुरक्षा दस्ते को झूठ बोला गया? दरम्यान पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहे, त्यामुळे अशा प्रकारची आंदोलनं होत आहेत असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला झाला नसल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी म्हटलंय. ਇਹ ਐਜੀਟੇਸ਼ਨ ਪੰਜਾਬ ਦੇ ਵਿੱਚ ਚੋਣਾਂ ਆ ਰਹੀਆਂ ਰੋਜ਼ ਮੇਰੇ ਨਾਲ ਵੀ ਹੁੰਦੇ ਆ. ਹਰ ਸਟੇਟ ਦੇ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਚੋਣਾਂ ਆਉਂਦੀਆਂ ਡੈਮੋਕ੍ਰੈਟਿਕ ਸਿਸਟਮ ਹੈ, ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਸੜਕ ਤੇ ਆ ਕੇ ਬੈਠ ਜਾਂਦਾ, ਇਹਦੇ ਵਿੱਚ ਹੋ ਜਾਂਦਾ. ਰਾਤ ਵੀ ਮੇਰੇ ਪੁਲਿਸ ਵਾਲਿਆਂ ਨੇ ਮੈਨੂੰ ਕਈ ਵਾਰ ਟੈਲੀਫੋਨ ਕੀਤੇ ਕਿ ਜੀ ਅਸੀਂ ਲਾਠੀ ਚਾਰਜ ਕਰਕੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਪਾਸੇ ਕਰ ਦਈਏ, ਅਰੈਸਟ ਕਰ ਲਈਏ. ਮੈਂ ਕਿਹਾ ਨਹੀਂ, ਨੈਗੋਸ਼ੀਏਟ ਕਰਕੇ ਮਨਾਓ, ਇਹ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਮਨਾਓ ਕਿਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਵੀ. ਅਲਟੀਮੇਟਲੀ ਅਸੀਂ ਰਾਤ ਵੀ ਕਾਮਯਾਬ ਹੋਏ ਆ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਪਾਸੇ ਕਰਨ ਦੇ ਵਿੱਚ ਔਰ ਮਨਾਉਣ ਦੇ ਵਿੱਚ. ਇਹਦੇ ਵਿੱਚ ਖਤਰੇ ਵਾਲੀ ਕੋਈ ਗੱਲ ਨਹੀਂ ਹੋਈ. ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ ਜੀ ਤੇ कोई हमला नहीं होया, ना ही ऐसा की कोई सोच हुई है कि प्रधानमंत्री जी जब पंजाब में आए तो उनकी सिक्योरिटी लैप्सेस दिखाकर उनको खतरे के साथ को जोड़ा जा रहा है. ये राजनीति इसमें नहीं होनी चाहिए. वी हैव एवरी रिस्पेक्ट फॉर आवर प्राइम मिनिस्टर. कोई भी ऐसी बात नहीं हुई कि उनकी शान में या उनकी सिक्योरिटी को कोई खतरा हुआ हो. पंजाब सरकार, पंजाब पुलिस इसमें सक्षम है.
ये इस कारण हुआ कि हेलीपैड से हेलीकॉप्टर पे जाना था, अचानक प्रोग्राम सड़क पे जाने का बनाया गया, जो कि प्रोग्राम में नहीं था, पहले से नहीं था। फिर भी आगे एजिटेटर बैठे हैं, पीछे काफ़ी पीछे गाड़ियां रोककर बता दिया गया कि आगे एजिटेशन वाले एकदम सड़क पे आकर बैठ गए। अब सड़क पे एकदम कोई ट्राली लगाकर बैठ जाए, उसको हटाने में 10, 15, 20 मिनट, आधा घंटा लग जाता है। इसलिए सेफ साइड के लिए प्रधानमंत्री जी को बोला गया कि आप पीछे आ जाएं, हम अदर रूट या बाई हेलीपैड आपको ले चलते हैं, लेकिन उन्होंने वापस जाने का फैसला किया। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये इतकी मोठी चूक झाल्याच्या नंतर आता राजकारण तापलेलं आहे, आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। भाजपचे नेते आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत सुटले। पंतप्रधानांशी तुम्ही खेळ खेळताय, हे ह्या देशातल्या आणि जगभरात पसरलेल्या भारतीय माणसाला कधीच रुचणार नाही। मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे सभा होणार, 2 वर्षानंतर मोदींची सभा होणार होती, अशा पद्धतीने आंदोलक थेट रस्त्यावर येणं। म्हणून म्हटलं ना की ही पंजाब गव्हर्नमेंटने सुरक्षेची काळजी घ्यायला पाहिजे होती। त्यांनी रोड क्लिअर आहे याची हमी दिल्यानंतरच बाय रोड ताफा निघाला। पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अशी ढिलाई कधीच केली जात नाही। ते बाय हेलिकॉप्टर जाणं ते मान्य, आत्ताच एक मोठी दुर्घटना घडलेली असल्यामुळे सल्ला असं दिला गेला की नाही आपल्याला बाय हेलिकॉप्टर जाता येणार नाही। ते 20 मिनटं थांबले, क्लिअरन्स मिळाला आणि तुम्ही त्या रोडला जनरल पब्लिकला ॲक्सेस देता, ते खरं म्हणजे न क्षमा करण्यासारखं आहे। जे काही पेरलं गेल्या 10 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधातले जे 3 काळे कायदे आणल्यानंतर शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं, जो त्रास शेतकऱ्याला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला आणि त्याचाच परिणाम आज पंजाबमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। आणि खरं तर स्वतः सहानुभूती देशामध्ये चाललेल्या निवडणुकी घेण्यासाठी जो रस्ता त्यांचा ठरवलेला होता त्याच्या पलीकडच्या रस्त्याने जावं आणि वरून आपणच कांगवा करावा। यानंतर मुंबईतून एक अतिशय महत्त्वाची बातमी येते। मुंबईकरांची काहीशी चिंता वाढवणारी, कारण मुंबईतला कोरोनाचा संसर्ग हा आता रौद्र रूप धारण करताना दिसतोय। आज मुंबईमध्ये एकट्या कोरोना बाधितांचा आकडा 15,166 वर जाऊन पोहोचलाय। मुंबईमधली कोरोना बाधितांची ही संख्या, वाढती संख्या निश्चितपणे मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे। 8 दिवसामध्ये ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते मुंबईमधली। जर आपण 27 तारखेपासूनचा जर विचार केला तर 1400 वरून 15,000 पर्यंत ही संख्या एका दिवसाला गेलेली आहे आणि मुंबईतला कोरोना बाधितांचा हा आकडा पटीने वाढतोय। दररोज त्याच्यामध्ये 2 ते 3 हजारांची वाढ होतीये। अगदी 2 दिवसापूर्वी 10 हजारांचा आकडा पार केलेला होता आणि आता हा आकडा 15,000च्याही पार गेलाय। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी मिलिंद भागवत आपल्या सोबत आहेत। मिलिंद सर, निश्चितपणे मुंबईमधली ही वाढती आकडेवारी मुंबईला कुठे घेऊन जाते? विलास, खरंच चिंताजनक अशा प्रकारची स्थिती आहे आणि काही वेळापूर्वी आपण टास्क फोर्सचे एक सदस्य त्यांच्याशी बोललो होतो। त्यांनीही आज हीच शक्यता व्यक्त केली होती की मुंबईतली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ज्या गतीने वाढते ती पाहता आज 15,000चा आकडा आपण ओलांडू शकतो आणि तसंच झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। 15,166 हा आजचा नवीन आकडा आहे आणि हा निश्चितपणे चिंताजनक अशा प्रकारचा आकडा आहे। आणखीन काही आकडे आज जे काही प्रसिद्धीपत्रक BMCच्या वतीनं देण्यात आलंय त्यात रिकव्हरी रेट हा आणखीन कमी झाला आहे। काल तो 92% होता, आज 90% आलेला आहे रिकव्हरी रेट। यासोबत ओव्हरऑल ग्रोथ रेट जो आहे कोविडचा तर हा 0.78% गेलाय। तसंच डबलिंगचा जो कोरोनाचा रेट आहे तो 110 दिवसांपर्यंत होता, तर तो सुद्धा आता वाढलेला आहे। तो सुद्धा आता कमी झालेला आहे डबलिंगचा रेट आणि आता 89 दिवसांवर कोरोनाचा डबलिंगचा रेट आलेला आहे। हे आकडे मिलिंद सर, आता हे दिसतंय आपल्याला स्पष्टपणे की आकडेवारी खूप मोठी आहे, प्रचंड वाढते।
पण हॉस्पिटलायझेशन किती आहे त्याबद्दलची काय आकडेवारी देऊ शकले ते? हां, आपण त्याचा प्रयत्न करू विलास. आणखीन मी 1-2 गोष्टींचे आकडे सांगतो ज्याच्यावरनं आपल्याला मुंबईत हा कसा पसरलाय त्याचा अंदाज येईल. हा. मुंबईमध्ये सध्या स्लम्स आणि चाळी असे मिळून 20 कंटेनमेंट झोन आहेत. त्याच्यानंतर सील केलेल्या बिल्डिंग आहेत 462 हा. आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जे मागच्या दिवसभरात करण्यात आलं ते 31,000 जणांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलं. हा. आता तू जो प्रश्न विचारलास त्याबद्दल मी सांगतो. हॉस्पिटलायझेशन. हां हां तर सिरियस आणि मॉडरेट पेशंट्स जे आहेत तर ते आत्ता 22,000 बेड्स हे ऑक्युपाईड आहेत. बरं. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह CCC2 बेड्स जे आहेत तर त्याची कपॅसिटी आत्ता 3,000ची कपॅसिटी आहे. आणि टोटल कपॅसिटी 13,000ची आहे. ICU बेड्सची कपॅसिटी आत्ताची 1,300 पेक्षा जास्तची आहे. आत्ता हे रिकामे आहेत. हा. हे मी जे सांगतोय हे रिकामे बेड्स आहेत. ऑक्सिजन बेड्स आता 11,000 पेक्षा जास्त बेड्स रिकामे आहेत. आणि एक सेकंद, आत्ता फक्त 714 जणांनाच डिस्चार्ज आतापर्यंत मिळाला. म्हणजे आज दिवसभरात जो डिस्चार्ज मिळाला, काल हा आकडा साधारण 350च्या घरात होता. आज त्यात किंचित वाढ झाली आणि 714 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. आज जे हॉस्पिटलाइज केलेले पेशंट आहेत विलास ते 1218 पेशंट आहेत की ज्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलंय. आणि सध्या मुंबईमध्ये 5,104 पेशंट्स हे एकूण हॉस्पिटलाइज असलेले पेशंट आहेत. त्याच्यापैकी 1,600 पेशंट्स यांना कमी अधिक प्रमाणात ऑक्सिजन लागतोय. बाकीच्या पेशंट्सना ऑक्सिजनची गरज नाही. निश्चितच ह्याच्यातली आकडेवारी जरी भेदक असली, काहीशी चिंता वाढवणारी असली मुंबईकरांची, तरी त्यातल्या त्यात ऑक्सिजनचं प्रमाण आणि हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण हे कमी आहे, हे दिलासादायक बाब म्हणावी लागेल. धन्यवाद मिलिंद सर, तुम्ही सविस्तरपणे ही माहिती दिली त्याबद्दल. यानंतरची बातमी राजकीय गोटातून आहे, ज्या अब्दुल सत्तार यांनी काल गडकरी हे भाजप शिवसेना यांना एकत्र आणू शकतात अशा प्रकारचं वक्तव्य करून राजकीय खळबळ उडून दिलेली होती, त्या अब्दुल सत्तार यांनी आज भाजपचे नेते मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन पुन्हा खळबळ उडून दिलेली आहे. त्यामुळे सत्तारांच्या मनात नेमकं काय चालू आहे याची चर्चा शिवसेनेपासून भाजपपासून सगळ्यांच्याच मनात सुरू असणार याबद्दल शंका नाही. पण अब्दुल सत्तार यांनी मात्र रेल्वेच्या संदर्भात आपण भेट घेतल्याचं म्हटलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची त्यांनी आज भेट घेतली दिल्लीमध्ये. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. कालच त्यांनी शिवसेना भाजप युतीबद्दल जे विधान केलं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी झालेली ही भेट, त्यामुळे ही कुठल्या राजकीय भूकंपाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी औरंगाबादला आल्यानंतर स्पष्ट शब्दामध्ये सांगितले की सरकारकडून, राज्य सरकारकडून रेल्वेला जी मदत लागेल ती मदत आम्ही करू, परंतु राज्यामध्ये रेल्वेचे जाळे जास्तीत जास्त टाकल्या जातील, जास्तीत जास्त त्याचे रूट टाकल्या जातील. ही मागणी ज्यावेळेस रावसाहेब पाटील दानवे साहेबांनी त्यांच्या दोघांची औरंगाबादमध्ये भेट झाली जिल्हा परिषदच्या भूमिपूजनाच्या वेळेस, त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ओपन त्यांना बोललो की राज्य सरकार तुम्हाला पूर्ण मदत करायला तयार आहे. जालना औरंगाबाद जिल्ह्याला न्याय देतील ही अपेक्षा आहे. आता ते म्हणतात मी सिरियस नाही, आता याच्यानंतर मी रडत त्यांना सांगाल सिरियस होऊन साहेब आम्हाला रेल्वे द्या. आणि रेल्वे ही मागणी आतापासून नाही आहे, गेल्या 20 वर्षापासून आहे. 17 वर्ष अगोदर मी बोललो, त्यांचा टेंटेटिव्ह सर्वे आव्हाना आणि सिल्लोडच्या बाजूने जो गाव आहे तिथून झालेला आहे आणि त्याचे आजही खून गाडलेले आहेत, त्यांनी ते करावं इतकीच आमची विनंती आहे. खरं तर अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे हे एकमेकांच्या मिठीत जाताना जेवढे आतुर दिसले त्या पाहून कुणालाही वाटणार नाही की हे शिवसेना आणि भाजपचे नेते आहेत. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी जे भाकीत वर्तवलं ते भाकीत मात्र आज चंद्रकांत खैरे शिवसेनेचे नेते यांनी खोडून काढलंय. या सगळ्याबद्दल बोलण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनाच आहे, बाकीच्या नेत्यांना फार काही माहीत नसतं असं म्हणत त्यांनी सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावर आणि या सगळ्या भेटीवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. म्हणून त्यांचे आधीपासून पहिल्यापासून रावसाहेब दानवेचे त्यांचे संबंध आहे हे ते जगजाहीर आहे, ते सांगतात पण तसं. मग घरी
ते हे करण्यासाठी मग त्यांनी रावसाहेब दानवे माझं नुकसान केलं असंही म्हणतात. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी युती होईल नाही होईल त्या फक्त दोनच व्यक्तीला माहिती आहे, एक मोदीजी आणि एक उद्धवजी. या दोघांच्याशिवाय कोणालाच माहीत नाही. मोदीजींच्या नंतरच दुसरा माणूससुद्धा म्हणजे इवन आपले आमचे अमित शहाजी त्यांनाही माहीत नाही आणि उद्धवजींच्या नंतरसुद्धा आम्हाला कोणालाच माहीत नाही. हे दोघांनाच माहीत आहे. तर त्यामुळे मला एक हे सांगायचं की हे दोघं ठरवतील किंवा नाही ठरवतील त्यांचं म्हणणं आहे. पण महाविकास आघाडी यशस्वीपणे काम करते. भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा युतीचा धागा बांधू शकतात, युतीचा पूल बांधू शकतात ते नितीन गडकरी. असं वक्तव्य केल्याच्या नंतर स्वाभाविकपणे सगळ्यांनाच उत्सुकता होती ती देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेची. आज देवेंद्र फडणवीस यांनी याच्याबद्दलची प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतलाय आणि नया है वह असं म्हणत त्यांनी सत्तारांना टोमणा लगावलाय. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल हे सांगायलाही देवेंद्र फडणवीस विसरले नाही. मला अतिशय आनंद आहे की अब्दुल सत्तारांना असं वाटतं की नितीनजी हे करू शकतात, नितीनजी आमचे मोठे नेते आहेत. पण अब्दुल सत्तार नया आहे व त्यांना काय माहिती आहे शिवसेनेचं, काहीच माहित नाही त्यांना सेनेचं. मला तर असं वाटतं की ते कधी गेल्या 5-7 महिन्यात, म्हणजे आता तर उद्धवजी आजारी आहेत, पण त्याच्या आधी 5-7 महिन्यात उद्धवजींना तरी भेटले आहेत का ते मला माहीत नाही. त्याच्यामुळे असं कोणी महत्वाचा माणूस लागतं ना असं बोलायला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सुद्धा जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार मधल्या मंत्र्यांवर टीका करताना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांबद्दल सुद्धा त्यांनी टीका करताना टीकेकडे लक्ष न देता त्यांनी सरकारकडे लक्ष द्यावं, महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा केलेलं आहे. महाविकास आघाडी सरकार आजपर्यंत पाहिलेल्या सरकारमधलं सर्वात पळपुट सरकार असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. परीक्षा घोटाळा आणि विद्यापीठातील कुलगुरू यावरून सरकारवर टीकेची झोड त्यांनी उठवली आहे. राज्यात 3 नापास विद्यार्थी एकत्र आले असून त्यांनी परीक्षांचा गोंधळ घातल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारनं जो विद्यापीठाचा कायदा तयार केला त्यातून आता सरकारला फक्त राजकारण करायचंय असा हल्लाही फडणवीसांनी चढवला. आज युवांच्या संदर्भात तर अतिशय भयावह अशा प्रकारची परिस्थिती आहे. ज्या प्रकारचे परीक्षा घोटाळे बाहेर येत आहेत, खरं म्हणजे युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम चाललंय. पिढीच्या पिढी ही या ठिकाणी बर्बाद होते. आजपर्यंत कधी झाली नव्हती ती. या ठिकाणी सगळ्या प्रकारचे शैक्षणिक, अकॅडमिक आणि प्रशासकीय अधिकार आता मंत्र्यांनी घेतले. हे सगळे अधिकार पहिल्यांदा महाराष्ट्रात नाही देशामध्ये आपल्याला असं कुठे पाहायला मिळणार नाही. पण सगळ्या प्रकारचे अकॅडमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकार आता मंत्र्याकडे गेले आहेत. म्हणजे याच्या पुढे महाराष्ट्रातली विद्यापीठ नाही आहेत, आता ती सरकारी महामंडळ झाली. आम्ही यापूर्वी ऐकत होतो की विद्यापीठ स्वायत्त असताना या सरकारमध्ये विद्यापीठाचे टेंडर काय झाले ते बोलवलं जायचं, कधी काढायचे सांगितलं जायचं. ते इलिगली सांगितलं जायचं, अधिकार नव्हता पण सांगितलं जायचं, मागवलं जायचं. त्या टेंडरमध्ये त्या ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न व्हायचा, पण अनेक वेळा ते करता यायचं नाही. म्हणून आता ऑफिशियली ते अधिकार या सरकारने घेतल्यात. आता विद्यापीठाचे टेंडर हे जरी विद्यापीठात झाले तरी त्याचं डिसिजन मात्र हे आता मंत्री घेणार आहेत आणि त्यामध्ये काय ते करणार आहेत हे मी सांगण्याची कारण नाही आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, कोरोनाचं संकट पुन्हा एकदा डोक्यावर काढतंय. अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं, सावध राहणं गरजेचं आहे. लसीकरण झालं नसेल तर ते पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. त्यांच्यावर सध्या